नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत नर्मदा परिक्रमा या सुंदर अनुभूतीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं की भालोदला लेखक वासुदेवन सरस्वती आणि श्री रंगावधूत महाराजांनी मुक्काम केला होता. त्या ठिकाणी आले. तेथील दत्तमूर्तीची कहाणी आपण ऐकली. ती मूर्ती बडोद्याहून भालोदला कशी आली त्याची गोष्ट आपण ऐकली. आता पाहूयात पुढचा दिवस. सकाळी जेवणाचा कंटाळा केला. दिवसभर चालत राहिलो. संध्याकाळी मात्र पंचायत झाली. सूर्यास्ताची वेळ झाली, पण मुक्कामाला वस्ती सापडेना. एका भल्या मोठ्या वडाचा पार मिळाला. पारावर आडवा झालो. अंधारात उशिरा एक माणूस कंदील घेऊन आला. जवळचे गाठोडे सोडले. 2 भाकऱ्या, 2 टोमॅटो आणि 2 उकडलेले बटाटे व थोडे मीठ आणले होते. ते त्याने प्रेमाने खायला दिले. माझ्याजवळ एक प्लास्टिकची बाटली होती पाण्याची. पाणी प्यालो. चादर अंथरली. नामस्मरणात निद्राधीन झालो. दुसऱ्या दिवशी पण दुपारचे जेवण घेतले नाही. लंबी दौड मारली. कबीरवाडाच्या पुढले गाव झगडिया गाठले. जगदीश बापूंच्या आश्रमात दुपारी पोचलो. तिथे ही गर्दी. आश्रमाची जेवणाची व्यवस्था बघणारा यांना सर्वत्र कोठारी म्हणायची पद्धत. काही वेळा मालक काही देऊ बघतो, पण कोठारी देत नाही. याला म्हणतात देणारा देतो. कोठावळ्याचे का पोट दुखते, तर इथला कोठारी मात्र चांगला होता. प्रेमाने म्हणाला, कुठेही आसन लावा. वडाच्या मोठ्या पारावर वळकटी ठेवली. तेवढ्यात एकजण अंगावर वसकून ओरडला, इधर नाही, आसन उठो. मी क्षणभर त्याच्याकडे पाहिले. हसलो. म्हणालो, आसन इथेच ठेवीन, नाहीतर उठून पुढे निघून जाईल. तो अंगावर धावून आला, पण जवळ आल्यावर त्याने माझे पाय धरले. म्हणाला, महाराज क्षमा करा, तुम्हाला ओळखलं नाही. आसन इथेच राहू दे, आनंदाने बसा. तोच म्हणाला, 2 दिवसापूर्वी तुम्ही मला धोतर दिलं, कोपरी दिलीत, क्षमा करा. तुमच्यामुळे थंडीपासून माझं संरक्षण झालं. मैं कैसा मूर्ख हूँ. आपण आराम करा. हसलो. तोही हसला. जिथे बाजीराव पेशवा दुखण्याने मृत्यू पावला ते रावेरखेडी गाव. तिथेही हा मला भेटला होता. पेशव्यांच्या स्मारकाची मोठी गढी. हा तिथे भेटला होता. हा काही परिक्रमेत नव्हता. सुनामुलांशी पटत नाही म्हणून वैतागाने घरातून बाहेर पडला होता. नर्मदा किनारी भटकत राहिला. जिथे सोय होईल तिथे जेवायचे. राहू देतील तितके दिवस राहायचे, असे चालले होते. दाढी वाढली, केस वाढले. बस साधू बनला. लोक साधू म्हणायचे, पण आतून साधू नव्हता. पोटासाठी फिरत होता. रावेरखेडीला भेटला. अंगावर जीर्ण धोतर, फाटकी बंडी. थंडी वाऱ्याने जीव चाललेला. मी बाजूलाच आडवा होतो. मला शांत पडलेला बघितला आणि हा भडकला. मुलासुनांचा सगळा राग माझ्यावर काढला. म्हणाला, ट्रक होता माझा, पैसा होता, मला छळून काढलं. साली बायको पण त्यांच्याच बाजूला. तिरीमिरीत घर सोडलं. पण असं बाहेर राहणं सोसत नाही, साथ नाही. तुम्ही शांत कसे राहू शकता. त्यामुळे भडकलो. थंडीत जीव चाललाय. मी त्याला जवळचे एक धोतर होते, असेच कोणीतरी मला दिलेले, ते दिले. ब्लँकेट माझ्या अंगावरचे त्याच्या अंगावर घातले. म्हणाला, महाराज तुम्हाला नाही थंडी वाजत. हसलो, पण त्याला काही बोललो नाही. मनातच म्हणालो, बाबा मला नागडं झोपलो तरी थंडी वाजणार नाही. माझी काळजी घ्यायला नर्मदाबाई समर्थ आहे. आणि रागाचं म्हणशील तर माणूस आतून शांत झाला की राग येत नाही. शांततेत राहणं वेगळं, शांत राहणं वेगळं. झगडिया आश्रमाच्या विस्तीर्ण आवारात वडाचे वृक्ष होते. मोठे पार बांधलेले, कुठेही पसरा. इथे सकाळी 9:30ला जेवणाची पद्धत. नर्मदेचे पात्र खूप खोल. आश्रमाची जागा उंच जागी.
केळ्यांची बाग भोवती 5-10 एकरात पसरलेली, 24 तास वारा भणभणत असलेला. पोचलो तेव्हा बापू बाहेरगावी गेले होते. कोठारी प्रेमाने म्हणाला, स्वामी, बापू आल्याशिवाय इथून जायचं नाही. आरामात. आज तर राहू म्हणून थांबलो. इथे संध्याकाळचे जेवण झाले आणि सहज ध्यानाला बसलो. काही यौगिक क्रिया आपोआप आतून सुरू होत्या. मला शक्तिपात दीक्षा मिळाली, त्याचा हा परिणाम. या दीक्षेनंतर फक्त डोळे मिटून बसायचे. आता डोळे उघडावेसे वाटले की उघडायचे. मधल्या वेळेत कुंडलिनी शक्ती जडी खेळेल तशा क्रिया होतात. आसने होतात, भ्रासिका होते, ओंकार होतो. शक्ती जशी खेळेल तशी खेळेल. आपण फक्त साक्षीभावाने बघायचे. अशाच अवस्थेत असताना कोणीतरी हलवून हलवून जागे केले. भानावर आलो. शेजारी 20 वयाचा तरुण भारावून अचंब्याने माझ्याकडे बघत होता. डोळे उघडल्यावर त्याने पायच धरले. म्हणाला, महाराज, तुम्हीच गुरु. स्वामीजी चरण पे रखियो. आजूबाजूचेही काही परिक्रमावासी जमा झाले. कोठारी आला. तोही कौतुकाने हसून पाहत राहिला. जरा वेळाने त्याने सुंठ वगैरे घालून छानपैकी गरम गरम काढा आणला. म्हणाला, थंडी आहे, घ्या घोटघोट. तोही बसला. माझी पंचाईत झाली. 4 लोकात चर्चा चालू झाली. सगळ्यांनाच त्या यौगिक क्रियांमुळे आश्चर्य वाटत होते. कुतूहलाने सर्वांचे डोळे माझ्याकडे. नजरा भारावलेल्या. हसायला लागलो. उठून सर्वांनाच नमस्कार केला. म्हणालो, बाबांनो, जा आपापल्या बिस्तऱ्यावर. त्या तरुणाने परिचय करून दिला. त्याचे वय 20 वर्षे. नाव जय भार्गव. लहानपणापासूनच त्याला अध्यात्माची ओढ. कसा तरी 10वी पास झाला. घरची परिस्थिती चांगली, पण आईवडिलांची समजूत घालून घराबाहेर पडलेला. आतून जाणीव दिली गेली, जा नर्मदा परिक्रमेला, तिथे तुझा गुरु मिळेल. याची परिक्रमा चालू झाली. हा मूळचा उत्तर प्रदेशाचा. आता याचे आईवडील नागपूरजवळ चंद्रपूरला वस्ती करून राहतात. सधन उच्चशिक्षित कुटुंब. याला त्यांनी खूप समजावले, धाक दाखवला, पैसे देऊ केले. हा माघार नाही घेत म्हणताना आईने अंथरूण धरले. त्याने खूप सेवा केली आणि पैसा वगैरे काही न घेता घरातून बाहेर पडला. ही अध्यात्माची वाट धारदार सुरीवरच्या तेजदार प्रवासाची आहे. चंद्रपूर ते ओंकारेश्वर चालत आला. मिळेल तर जेवला. अर्धपोटी राहिला. नुसते पाणी पिऊन राहिला. अंगावरचे कपडे फाटले, मळाले, चिंध्या झाल्या. पण मनात गुरुच्या दर्शनाची ओढ. श्रद्धेचे अग्निकुंड धडधडायला लागल्यावर त्यावर आपल्या शरीर मनाची सर्वस्वाची आहुती देण्याची घाई होते. विलंब सहन होत नाही. पैशाची, सत्तेची, अय्याशीची, भोगाची लालसा. स्त्रीदेहाच्या वासनेने हजारो वर्षे होरपळलेले जीव. विंदा करंदीकरांची कविता आठवली. सोप्या सोपस मांड्यांमध्ये 10 हत्तींचे बळ. पण या अध्यात्माच्या मार्गावर चालणाऱ्याच्या अंगी 1000 हत्तींचे बळ असते. तो मार्गातले वासनेचे पहाड तोडत तोडत आपली वाट चालू ठेवतो. याला थंडी, ऊन, पाऊस, भूक, शरीराची भूक काहीच रोखू शकत नाही. मीराबाईने राजवाड्यातील सत्तेला जुमानले नाही. कृष्णासाठी विषाचा प्याला प्याली आणि कृष्णमय झाली. तिचा देह मिळाला नाही. बुद्धाने तरुण राणीचा, मुलाचा त्याग करून राजवाडा सोडला. रामकृष्ण परमहंस बालभावात 24 तास हिंडत. ही वेगळ्याच रसायनाने पेटलेली माणसे. यांना फक्त परमेश्वराचे प्रेम शांत करू शकते. हा जय भार्गव याच रसायनाने अंतर्बाह्य धगधगलेला. त्याला शांत करण्याचे बळ माझ्याकडे नाही. मी तेवढा अधिकारी नाही. फक्त त्या मार्गावर असलेला साधक. काडीपेटीतल्या जळत्या काडीला वडवानल कसे म्हणणार. हा पायावर पडला. हुंदके देऊन देऊन रडला. म्हणाला, तुम्हीच माझे गुरु, तुम्हीच गुरु. आता हाणा मारा, काय वाटेल ते करा, तुम्हाला सोडणार नाही स्वामी. त्याच्याशी प्रेमाने बोललो. शांत करायचा प्रयत्न केला.
माझ्याकडे ज्ञान म्हणजे अनुभव नाही. मी अनुभव देऊ शकत नाही, तेवढा माझा अधिकार नाही. पण माहिती खूप आहे. सद्गुरूंच्या सहवासात, गुरुबंधूंच्या सहवासात काणी काय काय पडले ते डोक्यात आहे. संपूर्ण भारतभर साधूसारखा हिंडलो, त्यामुळे प्रवचनांची, संवाद साधण्याची सवय आहे. पण ते सगळे वरवरचे असते. नाहीतर प्रवचन करणारे आणि कीर्तन करणारे हरिदास माया, ब्रह्म, आसक्ती सर्व सांगून कोरडे राहिले नसते. कधीकधी ऐकणारा श्रद्धेच्या जोरावर तरून जातो. बुवा तिथे संसाराच्या हे हवे ते हवे जंजाळात फसून राहतो. जय भार्गवच्या संदर्भात हे काय एवढे सांगतोय? ध्यानात आले. याला तर अनाहत ध्वनी ऐकू येतो. कानात अनेक तऱ्हेचे ध्वनी येत असतात. लहान लहान घंटांच्या किणकिण आवाजापासून शंख, ढोल, मंत्राचे जप असे काय काय चालू असते. साधनेतील ही फार उच्च अवस्था आहे हे माहीत आहे. अनुभव नाही आहे. पण माझ्या यौगिक क्रियांमुळे त्याला माझी ओढ लागली. मी जितके सांगू लागलो तेवढा तो अधिक व्याकुळ होऊन ऐकू लागला. 2 दिवसांनी इथले महंत बापू आले. ते खरेच प्रेमळ सज्जन आहेत. त्यांनी परिस्थिती ओळखली, पण त्यांचाही नाईलाज झाला. आम्हाला दोघांना त्यांनी प्रेमाच्या सक्तीने कमंडलू दिले, थाळी दिली आणि पुढे जाण्याच्या माझ्या आग्रहाला मान दिला. जय भार्गव माझ्याबरोबर लगबगीने निघाला. माझी चाल फार वेगाची, हाही वेग वाढवत सोबत. पहाटे पहाटे अंधाऱ्या वाटेवरून ठेचकाळत वाट चाललो. आज फार दौड मारली. अंकलेश्वर गाठले. मध्ये कुठेही थांबलो नाही. माझा सवयीचा भाग आहे, पण हाही हटायला तयार नाही. अंकलेश्वरला रामकुंड तीर्थंच्या आश्रमात उतरलो. आणि आटोपले. बाहेर पडलो. एक आदिवासी गृहस्थ ओळखीचा होता. त्याची झोपडी शोधून काढली. जय भार्गव बरोबर होताच. गृहस्थाने आत घेतले. साष्टांग नमस्कार घातला. भेटीमुळे त्याला अश्रू आवरेनात. त्याने चहा केला. जय भार्गव चहा घेत नाही, त्यामुळे 2 कप चहा प्यालो. गृहस्थांनी सिगारेटचे पाकीट, काळीपेटी दिली. धुराची वलये खोलीभर झाली. गृहस्थ जय भार्गवला सांगतोय, स्वामी फार मोठे आहेत, यांना सोडू नको. तुझं प्रारब्ध चांगलं म्हणून भेटलेत, सोडणार नाही. जय भार्गव पण आतून व्याकुळ झाला. तोही हुंदके देऊन रडायला लागला. माझी पंचाईत. तिथून उठलो. आश्रमात आलो. जेवण करून आडवा झालो. जय भार्गवला गुरु त्याला मिळावा अशी प्रार्थना करून 4 वाजताच पहाटे आश्रमाच्या पायऱ्या उतरून रस्त्यावर आलो. आता बलबला कुंडाच्या दिशेने चालू लागलो. 5-10 मिनिटात मागून स्वामी स्वामी ओरडत जय भार्गव पळत येत होता. चाल चालू ठेवली. थांबलो नाही, बोललो नाही. दोघेही नामस्मरण करीत ताडताड चालतोय. बलबला कुंड इथे गरम उकळत्या पाण्याचे कुंड आहे. बुडबुड्यांचा आवाज येतो, म्हणून नाव बलबला कुंड. तिथून सूर्यकुंड आणि तिथून हासोट गावी आलो. दुपार टळून गेली होती. जेवण नाही. चालतोय. मलाच वाईट वाटले. माझ्याजवळ दक्षिणेचे थोडे पैसे होते. त्याला आग्रहाने दूध घेऊन दिले. मी सिगारेट फुंकत चालू लागलो. हा मागोमाग. आता विमलेश्वर गाठायचे होते, पण आड रस्त्यावर सूर्यास्ताची वेळ झाली. विमलेश्वरपर्यंत दुतर्फा उसाची शेती. रस्त्याच्या कडेला काटेरी बाभूळ. एके ठिकाणी शेतीवरच्या वस्तीच्या माणसांनी नर्मदे हर पुकारा केला. थांबलो. त्यांनी रोटी चटणी दिली. अंथरायला 2 कांबळे दिली. दमलो होतोच. झोपून गेलो. पहाटे शेतकरी बंधूंनी चहा करून दिला. जय भार्गवला दूध दिले. नर्मदे हर म्हणून चलो विमलेश्वर. विमलेश्वरला गेलो. दर्शन घेतले. इथे मिठागरे, खारट वास, घाम. गावात धूळही भरपूर. तिथल्या पुजाऱ्यांनी दोघांच्या प्रमाणपत्रावर शिक्के मारून दिले. सदावर्त देतो म्हणाला. नको म्हणालो, कारण कटपोर गाठायची घाई झालेली. तिथून 7-8 किलोमीटरचे अंतर. कटपोरहून रेवसागर पार करून जाण्यासाठी नौकेची व्यवस्था आहे. नर्मदेला कुठेच ओलांडायचंही नाही.
अमरकंटकपासून उगम पावलेली नर्मदा बडोदजवळ समुद्राला मिळते. नर्मदेचे दुसरे नाव रेवा म्हणून रेवा सागर. सागर पार करून पलीकडच्या किनाऱ्यावर उतरून पुन्हा प्रदक्षिणा चालू करायची. म्हणजे दक्षिण घाट संपवून उत्तर घाटाला प्रदक्षिणा सुरू. तिथे पोहोचलो. गावात मोठा तलाव, पण म्हशीसकट सर्वांनी स्नानाची तिथेच झुंबड. एक विहीर मिळाली. थोडे पाणी शेंदून स्नान संध्या आणि उरकले. जय भार्गवची संध्या म्हणजे गंमत असायची. बाजूने भरपूर पाणी शिंपून सगळे ओले करून टाकणार. आसनशुद्धीला फार महत्त्व. नर्मदेत स्नानाला उभा राहिला. सूर्याला अर्ध इतके देणार की सूर्याला सर्दी व्हावी. तो गंभीर, मी टवाळखोर. माझे अध्यात्म विनोदाने हसून साजरे करणारे. हा आत बुडालेला. कारण अनाहत नादामुळे ह्याला काही ऐकूच यायचे नाही. खाणाखुणा कराव्या लागायच्या, नाहीतर ओरडून सांगावे लागायचे. बाजूलाच एक परिक्रमावासी पाकसिद्धीच्या मागे लागलेला. त्याने आमच्यासाठीही भोजन बनवायला घेतले. आम्ही दोघे कुठे भाजी कापून दे, पाणी आण, रोटी उलटीसुलटी कर अशी वरवर मदत केली. जेवण झाल्यावर माझा कमंडलू आणि थाळी त्याला देऊन टाकली. तिथेच आणखी एक परिक्रमावासी भेटला. त्याला जय भार्गवने कमंडलू थाळी दिली. दोघेही ओझ्यातून कमी झालो. त्याच्याकडे नावेतून पार होण्यासाठी नावडाला द्यायला पैसे नव्हते. माझ्याकडे थोडी दक्षिणेची चिल्लर होती. 2-3 10च्या, 1 50ची अशा नोटा होत्या. नावडाला देऊन टाकल्या. नेहमी अपरात्री 2-2:30 वाजता नावा पैलतीराला जायला निघतात. आज एका व्यापाराने 2 नावांसाठी भरपूर पैसे देऊन आत्ताच सागरात नौका घालायला लावल्या. आमचे पैसे त्यामुळे परत मिळाले. संध्याकाळी आम्ही पलीकडच्या किनाऱ्यावर उतरलो. गावाचे नाव मिठी तलाई. इथे सर्व खारट पाणी. 2 विहिरींपैकी एकीचे पाणी कमी खारट, म्हणून मिठी तलाई. इथे उतरलो. पाणी सगळेच तेलाने घाणीने खराब झालेले. कुठे दारूच्या बाटल्यांचा काचा, प्लास्टिकचे फेकून दिलेले ग्लास, कप आणि काय काय. बाजूलाच एक मोठी बोट नांगरून पडलेली. मोठा केमिकलचा प्रवाह गटारासारखा समुद्रात घाण टाकतोय. कटपूरला नावेत चढताना आत पाण्यात चालत जाऊन नावेत बसावायला लागते. गुडघ्यापर्यंत पाय ओले होतात. वाळू चिखल तुडवीत जावे लागते. पायाची जखम अजूनही फार भरली नव्हती. त्याच्यात सगळा चिखल जाऊन त्याची वाट लागली. आणि या बाजूला उतरलो तो नरकच. पुन्हा काच वगैरे लागण्याची भीती. इथे परत सगळा पाय चिखलाने, केमिकलच्या घाणीने भरला. तशाही अवस्थेत मिठी तलाईच्या धर्मशाळेपर्यंत चालणे आलेच. त्याआधी एक माणूस चहाची टपरी उघडून सगळ्या परिक्रमावासींना सेवा म्हणून मोफत चहा देत होता. चहा प्यालो, सिगरेट फुंकली. जय भार्गव चहा न घेता माझ्याबरोबर चालू लागला. मिठी तलाईला पोचल्यावर विहिरीतून भडाभडा पाणी शेंदून काढले आणि खाऱ्या पाण्याने पाय स्वच्छ धुतला. जखम झोंबत होती, पण स्वच्छ झाली. महंतांनी चौकशी केली. त्यांच्याकडून प्रमाणपत्रावर शिक्का मारून घेतला. बिनदुधाचा खारट पाण्याचा चहा प्यालो. इथे नर्मदामाईची सुंदर मूर्ती आहे. दर्शन घेतले आणि पुढच्या मुक्कामासाठी चालायला सुरुवात केली. आमेठा इथल्या कृष्ण मंदिरात आलो. इथे दत्त मंदिरही आहे. संध्याकाळ झाली होती. कोठारींनी चपात्या दिल्या, उसळ दिली, दूध दिले. समोरच प्रशस्त जागा होती. तिथे झोपलो. नामस्मरण मग्न. पहाटे कोठारींनी चहा दिला. जयने दूध घेतले आणि भडोसला जाण्यासाठी पाऊच उचलले. भडोस म्हणजे भृगुतीर्थ, भृगुक्षेत्र, भृगु ऋषींची तपस्याभूमी. इथून गुजरातची संपन्न भूमी सुरू. भडोसला शंकराचार्यांच्या मठात उशिरा पोहोचलो, पण जेवणाची सोय झाली. तिथे सुंदर शिवमंदिर व नर्मदा माईची मूर्ती आहे. इथे मंदिराच्या बाजूने खूप दूर नर्मदा माईचे पात्र आहे. काठावर सर्वत्र हिरवळीचा हिरवा रंग. पलीकडे रेल्वेचा मोठा पूल. रेल्वे गेली की शांततेत आवाज येई. बाजूच्या मारुती मंदिरात
रात्री उशिरापर्यंत गांजा सेवन आणि मोठ्या मोठ्याने गप्पांचा फड रंगला होता. आम्ही प्रशस्त वडाच्या झाडाखाली निद्राधीन. पहाटे 4:30 वाजता कोठारींनी मस्त दुधाचा चहा आणला. ग्लास भरून भरपूर चहा घेतला. भार्गवने दूध घेतले. त्यांनी आमची नावे रजिस्टरवर लिहिली. प्रमाणपत्रावर शिक्का मारला. पुढे नीलकंठेश्वरला जाण्यासाठी पाय उचलला. जय भार्गवच्या दृष्टीने मी म्हातारा. माझे केस, दाढी, मिशा चंदरी झालेला. गालफडे पूर्वीपेक्षा अजून आत गेलेली. त्यामुळे मी जास्त वृद्ध दिसतो. पण चालणे बघितले की चकित होतात. दिवसाला 40-45 किलोमीटर आरामात चालतो. जय भार्गव म्हणाला सुद्धा, स्वामीजी आप बहुत जलद चलते हो, बहुत गती से, क्या राज है. म्हणालो, माझे पाय घोड्याचे आहेत, फार ताकदवान. ये पाव मुझे दे दो ऐसा मत कहना. दोघेही हसलो. रात्री जेवण झाल्यावर तो अध्यात्मातले खूप ग्वाह्य विचारायचा. माहिती भरपूर असल्याने मी उपदेशाचा, प्रवचनाचा कंड शंभून घ्यायचो. पण सांगायचो, भार्गव, तुझी तयारी माझ्या फार पुढची आहे. माझ्या माहितीवर जाऊ नकोस. माझा अधिकार नाही आहे. तुझा गुरु तुला मिळेल. माझा नाद सोड. पण असे म्हणाले की व्याकुळ व्हायचा. डोळ्यात पाणी यायचे त्याच्या. म्हणायचा, स्वामीजी तुम्ही आप नहीं छोडूंगा. नीलकंठेश्वराच्या मंदिरात पोहोचलो. भव्य आवार, शंकराची पिंडी, लाखोंच्या देणग्यांमुळे मंदिराची श्रीमंती, थोडीशी फिल्मी शोभाजी अंगावर येणारी. स्नानसंध्या करून जेवण घेतले आणि दत्तमढीला जाण्यासाठी चालू पडलो. दत्तमढीला मोठे दत्त मंदिर आहे. व्यवस्थापक संन्यासी आहे. मूळचे पालघरचे मराठी गृहस्थ. तिथेच एक आता सर्व धर्माच्या मूर्तीचे राम मंदिर बांधले. 24 तास रामधून चाललेली असते. रामधूनसाठी थोडेसे पैसे आणि जेवण, चहा मोफत देतात. त्यामध्ये रामधून म्हणून पैसा कमवणारे लोकही उपलब्ध आहेत. मोठ्या आवाजात स्पीकरवरून रामनामाचा दंगा चालू असतो. प्रेम, भक्ती यांचा संबंध नाही. मोले घातले ओरडाया. महंतांच्या आलिशान एअर कंडिशनमधल्या खोल्या, परदेशी मोटारी. समोरच्या दत्त मंदिराचे संन्यासीही मागे नाहीत. तिथे मोठे आवार आहे. रोज पर्यटक लोक गाड्यांमधून येतात. आवारात पार्किंगची सोय. त्याचे भाडे गोळा करतात. 400-500पेक्षा जास्तीची सोय. हे संन्यासी मस्त कांदा लसूण घालून चमचमीत भाजी रोटी खातात. शौकीन आहेत. सरंजामदाराच्या ऐटीत झोपाळ्यावर गाद्या गिरत्या टाकून झोके घेत बसतात. तोंडात तंबाखूची पेस्ट. आम्ही प्रापंचिक आहोत. सिगारेट ओढणे म्हणजे वाईटच की. पण हे सर्वांच्या पलीकडे. संन्यासी म्हणजे सगळ्याच्या पलीकडे असा यांचा दावा. पण सगळ्या भारतभर हीच अवस्था आहे. साधू कोण, सैतान कोण कळणे मुश्किल आहे. दिसाला सैतान वाटणारा साधू निघतो आणि साधू दिसणारा सैतान निघतो. आतापर्यंत 3 परिक्रमा पूर्ण झाल्या. 2दा यांच्याकडे उतरलो होतो. त्यांच्या आग्रहाने मुक्कामही केला होता. पण मन प्रसन्न नाही झाले. इथे नर्मदामाई खूप खालून वाहते. पलीकडच्या किनाऱ्यावर कबीर वड म्हणून स्थान आहे. तिकडे नावेतून जाऊन लोक दर्शन घेऊन येतात. त्यामुळे नावेचा धंदा जोरात. खूप हॉटेले, टपऱ्या, गुजराती लोकांची खूप गर्दी. बडोसला मराठी वस्ती भरपूर. बहुसंख्य गरीब, पण जे 4-2 गाड्या बाळगून आहेत तेही इथे मौजमजेला येतात. दौड पुढे चालू. नर्मदाबाईची इच्छा माहीत नाही काय आहे ते. मला खरे तर आरामात चालायचे होते. पण पाय उचलायला आज्ञा होती. प्रांजळपणे सांगतो, माईची इच्छा असेल तसेच होते. आपल्या मनचे स्वातंत्र्य राहत नाही. आपण तिचे होतो. ती हाताला धरून फिरवते. आपल्याला वाटते आपण आपल्या मर्जीने चालतोय. लहान बाळाला वाटते ते खेळते. पण सरस्वी खरे नव्हे. आई त्याला खेळवत असते. हा परस्पर आनंद सोहळा असतो एवढे खरे. आनंद होता. जय भार्गवची गंमत चालली होती. एका वेगळ्या स्वर्गीय आनंदात असायचा. पण माझ्यासाठी धावत असायचा. त्याच्या कानात अनाहत नादाचा सतत गुंजाराव चालू.
पण डोळे माझ्या चालण्याकडे. भारावलेली अवस्था, जगाच्या दृष्टीने वेडेपणा. पण अध्यात्म ही वेड्यांचीच मिराजदारी आहे. इथे शहाणाला वेडा बनायची हौस हवी. इथे एखादा ज्ञानोबा तुकोबांचा दाखला देणे माझे काम नव्हे. माझी विस्मरणशक्ती जबरदस्त. संस्कृत, मराठी, हिंदीचे ज्ञान म्हणजे एकूणच आनंद. नातवंडे पण आबा आजोबांची अक्कल काढतात. बायको आडण्याचा गाडा म्हणणार. शहरी सुसंस्कृत माझ्या भाषेने, वागण्याने अंमळ दूर राहणार. मला अर्थात त्यात आनंदच. पण ज्ञानोबाची ओवी आठवत नाही, हे खरे. शिवी मात्र तोंडी आहे. शंकर महाराजांनी लहानपणी मला त्या विहिरीचे पाणी पाजले होते. त्याची ती किमया नसेल, पण अज्ञानात आनंद असतो, तो मी भोगतो. नारेश्वर श्री वासुदेवानंद सरस्वतींचे महान शिष्य श्री रंगावधूत महाराज यांचे स्थान. इथेच एकेकाळी काट्याकुट्यांचे जंगल होते. जंगली जनावरांचा वावर होता. श्री रंगावधूतांना आदेश आला, इथे तपस्याला बैस. समोर माईचा संत प्रवाह, विसरण वाळूचा किनारा आणि हे मनुष्यवस्तीपासून दूर अरण्य. तपाचरण चालू. यांचे आजोबा रत्नागिरी जिल्ह्यातील देवळे गावचे रहिवासी. ते गुजरातेत नोकरीसाठी आले. देवपूजेचेही काम मिळाले. श्री रंगावधूत MA झाले. राजकारणात महात्मा गांधींबरोबर काम केले. गांधीजी म्हणायचे, तुमच्यासारखे अजून 4 मिळाले तर स्वातंत्र्य दूर नाही. राजकारणात राहिले असते तर मंत्री वगैरे झाले असते. पण गुरूंचा आदेश आला, नर्मदा परिक्रमा कर. अंगावर फक्त लंगोटी. केवळ 108 दिवसात परिक्रमा पूर्ण केली. चालण्याचा झपाटा काय असेल. अनेकदा नर्मदामाईने साक्षात दर्शन दिले आणि सद्गुरूंच्या मुखातून नारेश्वरी नर्मदा किनारी राहण्याची आज्ञा केली. यांच्या तपस्येने काही दिवसातच लोक जमू लागले. मंदिर उभे राहिले. राहायला जागा बांधल्या गेल्या. गुजरातच्या श्रीमंतीने वास्तू उभारल्या. श्री रंगावधूतांनी सारा गुजरात दत्त नामाने, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबराने भारून टाकला. एकावेळी 1000 लोक भोजनाला बसतील एवढे मोठे प्रसादघर आहे. पोटभर जेवा. रोज मिष्ठान्न आहे. तृप्तपणे प्रसाद घ्या, दर्शन घ्या आणि रंगावधूतांच्या दत्तनामात रंगून जा. इथून जेवण करून लगेच पुढे निघालो. 2 दिवसांनी सिनोरला आलो. सिनोरच्या सर्वात उंच असलेल्या ठिकाणी एक खोली मिळाली. एका व्यापाऱ्याने बांधलेली. रात्री मुक्काम केला. त्याने घरून जेवणाचा डबा पाठवला. तिथून पुढे चांदोड, तिलकवाडा. तिलकवाडाला श्री वासुदेवानंद सरस्वतींनी चतुर्मास केला होता. एक दत्त मंदिर आहे. तिथून दर्शन घेऊन पुढे निघालो. पुढे नर्मदेच्या किनाऱ्यावर पण उंच डोंगरावर मौनी बाबांचा आश्रम. तिथे मुक्काम. मौनी बाबा अगदी तरुण, दाढी जटा, सदा प्रसन्न हसमुख चेहरा. इथे तंबाखू सिगरेटला बंदी आहे. स्त्रियांनाही प्रवेश बंद. पण मौनी बाबा खूप प्रेमळ. स्वतः चहा जेवण तयार करून देणार. जय भार्गवला खूप समजवले, योग्य वेळ येताच तुला तुझे गुरु भेटतील. निश्चिंत राहा. नर्मदा भूमी तपस्व्यांची भूमी आहे आणि तुला आदेश मिळाला म्हणतो आहेस तर नर्मदामाई तुला गुरुची गाठ घालून देईलच. माझा पिच्छा सोड, नाहीतर मी तुला सोडून निघून जाईन. तो ऐकेना. शेवटी नर्मदामाईची क्षमा मागितली. जय भार्गवसाठी प्रार्थना केली आणि जय भार्गव स्नानासाठी गेल्यावर त्याला सोडून पळालो. आडवाटेने गरुडेश्वर गाठले. गरुडेश्वराला मंदिराकडे चालायला लागलो. इतक्यात श्री व्यास नावाचे जरा दाढी वाढलेले सज्जन पुढे आले. त्यांनी दूध दिले, दक्षिणा दिली. स्नानानंतर खिचडी खायला या म्हणाले. प्रत्येक परिक्रमावासीला हे दक्षिणा दूध देणारच. प्रेमाने खिचडी खायला देणार. संस्थांच्या कार्यालयात जाऊन खोलीची चावी घेऊन या म्हणाले. इथे परिक्रमेतील लोकांना, संन्याशांना, सेवेला येणाऱ्या लोकांना विनामूल्य खोल्या मिळतात. मंदिराच्या व्यवस्थानाकडून आरती झाल्यावर 12 वाजता भंडारा होतो. सगळा सुखानंद सोहळा.
मॅनेजर श्री गोडबोले प्रेमाने विचारपूस करतात. इथे बडोद्याहून खूप मराठी मंडळी येतात. बहुधा सर्वांना मराठी भाषा समजते. परिक्रमावासींना लोक सर्व मदत करतात. इथला सुंदर प्रशस्त घाट इंदोरच्या राणीसाहेब इंदिराबाई होळकरांनी बांधून दिला आहे. श्री वासुदेवानंद सरस्वतींच्या नित्यपूजेतील दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. तिथे संगमरवरी दत्तमूर्ती, डाव्या बाजूला श्री सरस्वती आणि उजव्या बाजूला श्रीमद आद्य शंकराचार्यांची मूर्ती आहे. फार प्रसन्न वातावरण. विजेवर चालणारा नगारा आहे. आरती झाल्यावर तबलापेटीच्या साथीवर श्री वासुदेवानंद सरस्वतींच्या नित्य पठणातील पदे म्हटली जातात. सगळे मराठी वातावरण. इथे महाराष्ट्रातून लांबून लांबून लोक दर्शनाला येतात. दत्त मंदिराच्या शेजारी श्री वासुदेवानंद सरस्वतींचे समाधीस्थान आहे. नर्मदामाईच्या आज्ञेवरूनच त्यांना इथे राहावे लागले. त्यांनीच गुजरातेत दत्तभक्तीचा मळा फुलवला. त्यांचे शिष्य श्री रंगावधूतांनी त्याची निगा राखून दत्तभक्तीचा सागर केला. श्री रंगावधूतांचे दत्तबामनी हे संक्षिप्त गुजराती गुरुचरित्र दत्तभक्तांच्या तोंडी सर्वत्र आहे. अशी ही दिव्यगुरु शिष्य जोडी. यांच्याचबरोबर गांडा महाराज उर्फ स्वामी योगानंद म्हणून श्री वासुदेवानंद सरस्वतींचे एक गुजराती संन्यासी शिष्य झाले. गांडा म्हणजे वेडा. त्यांची समाधी महाराष्ट्रात आहे. इथे जरा उंचावर मारुतीचे मंदिर आहे. इथून संपूर्ण गावाचे दृश्य दिसते. खाली गरुडेश्वराचे देऊळ आहे. अनेक संन्यासी ब्रह्मचारी इथे साधनेसाठी कुटी बांधून राहिले आहेत. पुण्याचे खाजगीवाले सहकुटुंब दर्शनाला आले होते. माझ्या पायाच्या जखमेची त्यांना कल्पना आली. त्यांनी सर्वांनी मिळून प्रत्येकी 100-100 रुपये दक्षिणा दिली. म्हणाले, पुण्याला नक्की भेटा. आलो की भेटेन सांगून निरोप दिला. आर्टिस्ट खाजगीवाल्यांचे हे बंधू. मोठे आनंदी आणि प्रसन्न माणसे भेटली. आप्तच भेटल्याचा आनंद झाला. गरुडेश्वराला श्री कृष्णानंद नावाचे ब्रह्मचारी भेटले. कानडी भाषेत बोलणारे. कानडी पद्धतीचे हेल काढत मराठी बोलायचे. कानाला ती फार मराठी गोड वाटायची. ते माहूरच्या श्री विष्णुकवी मठातून आले होते. दत्तस्थानी श्री गुरुचरित्राचे पारायण करीत हिंडत असतात. त्यांच्या माझ्या खूप चर्चा व्हायच्या. माझा अधिकार काही नसताना अध्यात्माचे अनुभव खूप येतात. लहानपणापासून अनेक सत्पुरुषांचे आशीर्वाद मिळाले, पण ते थोर कृपाळू आहेत. अनुभव मला आले तरी त्यांनी ते दिल्यामुळे मी कसा मोठेपणा घेऊ. कृष्णानंद म्हणायचे, अहो 20-20 वर्षे घालून हे अनुभव लोकांना येत नाहीत. तुम्ही भाग्यवान आहात. कशाला स्वतःला झाकून घेताय. तुमचा अधिकार आम्ही ओळखून आहोत. मी हसलो. आणि काय म्हणणार, मी लहानच आहे, लहानच राहू दे. पण त्यांच्याशी छान स्नेह जमला. ते फार निरीच्छ होते. अंतराला पांघराला काही घ्यायचे नाहीत. कोणी पैसा दिला की लगेच दुसऱ्याला देऊन टाकायचे. आतून बाहेरून शांती मिळवलेले. पण त्यांचाही स्वभाव विनोदी. काही वेळा आम्ही असे हसायचो की लोक चकित. अर्थात बोलण्याचा विषय केवळ अध्यात्म. 2च दिवसांनी एक प्रसंग घडला. मी श्री स्वामींच्या समाधीपुढे उभो होतो. अचानक मनात विचार आला, श्री स्वामींकडून काही प्रसाद वस्त्र मिळावे. डोळे पाण्याने भरून गेले. समोरचे काहीच दिसेना. आतून खोलातून हुंदका आला. डोक्यात विचार आला, पुजारी संस्थांचे सेवेकरी, ते देऊ शकत नाहीत. विश्वस्थांपैकी कोणी इथे राहत नाहीत, मग कोण देणार. श्री स्वामींना त्रास होऊ नये अशी प्रार्थना केली. महाराज मनात आलं, पण आपण कष्ट घेऊ नका. आपलं दर्शन आणि प्रसादतीर्थ नित्य मिळत आहे. मी समाधानी आहे, क्षमा करा. तिथून बाजूला होऊन बाहेर आलो. समोर कृष्णानंद उभे. त्यांचे मोठे मोठे डोळे माझ्यावर रोखलेले. म्हणाले, स्वामी काय झालं. डोळ्यात पाणी का. रडताय का. कोणी काही बोललं का. या बसा जवळ. काय झालं हो. डोळे पुसले. हसू आले. त्यांना सांगितले, प्रसाद म्हणून वस्त्र मिळावं अशी वेडी आशा लागली. पण ते कसं शक्य आहे.
स्वामींना त्रास द्यायची इच्छा नाही, पण रडू फुटलं त्याचं हे कारण. त्यांनी चहा मागवला. सिगारेटची सोय झाली. मस्त अर्धवट रडत धूर सोडत बसलो. कृष्णानंद जरा वेळाने सहज बोलले, तुम्हाला एवढे अनुभव येतात, हा चमत्कारही घडणारच की. हो, तुमचं त्यांचं प्रेम आहे खरं ना. हसत धूर सोडत बसलो आणि अचानक समोर एक मोटार उभी राहिली. गाडीतून दोघेजण उतरले. दोघांनी एक एक शाल दिली. प्रत्येकी 101 रुपये दक्षिणा दिली आणि घाईने गाडीत बसून जायला लागले. मी नेटाने थांबवले. आपण कोण? शाल का दिलीत? विचारले. त्यांनी सांगितले, बडोद्याला चाललो आहे. एकदम श्री दत्त महाराज यांची आज्ञा कानावर आली. इथे जा, अशा वर्णनाचा माणूस आहे, त्यांना शाल दक्षिणा द्या, बस. त्यांची आज्ञा पाळली. आम्ही घाईत आहोत, जातो. मोठा सर्कल निघून गेली. कृष्णानंदाच्या डोळ्यातूनही आता अश्रू आले. म्हणाले, स्वामी स्वामी तुम्ही धन्य. काय हा अनुभव. मला अजून आश्चर्य. श्री दत्त महाराज कवीश्वराने देह ठेवून 8 महिने झालेले. त्यांनी या त्यांच्या शिष्यांना प्रसाद म्हणून शाली दिलेल्या. त्यांनी गुरुच्या आज्ञेने लगेच मला शिव्या दिल्या. वासुदेवानंद सरस्वतींनी ज्यांना बाळपणीच आपल्या मांडीवर घेऊन आशीर्वाद दिले. श्री गुळवणी महाराज ज्यांचे गुरु, ज्यांना साक्षात भगवान दत्त, रेणुका माता, श्री गणपती प्रसन्न, त्यांच्याकडून मला प्रसादवस्त्र मिळावे. या सगळ्या सत्पुरुषांचा मोठेपणा. माझ्यासारख्या वेड्या बागड्यावर त्यांनी इतके प्रेम करावे. कृष्णानंद म्हणाले, स्वामी तुमचा अधिकार मोठा, पण ते खोटे. जे मूल अशक्त असते, वेडेखुळे असते, त्यावर आईची अधिक माया असते ना. महाराज, पण मला आपल्या चरणाशी असाच येडाबागडा म्हणून ठेवा. अशी एक कृपेची किमया. आणि आज ठरवले, उद्या सकाळी निघावे. समाधीचे पुजारी दिगंबर नवरे, तरुण माणूस. त्यांनी मला स्वतःहून एक कमंडलू प्रसाद म्हणून दिला. एका छोट्या बाटलीत श्री वासुदेवानंद सरस्वतींचे तीर्थ दिले. ते मी घरी घेऊन आलो. माझी भाची सौ प्रतिभा मनपाठक फार मोठी साधक. तिच्यापुढे मी कालचा बच्चा. पण तिला ते तीर्थ दिल्यावर असीम आनंद झाला. मामा अधिकाराने छोटा, भाची अधिकाराने मोठी, पण यातच आनंद आहे. त्यामुळे आपला अहंकार आटोक्यात राहतो, राहायला हवा. नवरेंना नमस्कार करून खोलीवर आलो आणि दरवाजातून कोणीतरी मुद्दाम ढकलून द्यावे तसा पडलो. जखम उजव्या पायाला होती. आता डावा पाय मुरगळून कामातून गेला. पडलो तेव्हा त्रास झाला नाही, पण तासाभराने पाय सुजला. कोणतरी हातोडी पायावर मारत आहे अशी वेदनेची कळ. विचार करू लागलो, इथून लगेच निघू नये, म्हणून तर ही शिक्षा नव्हे. रात्र सरली. सकाळी तिथला एक आदिवासी गृहस्थ आला. त्याने चौकशी केली. तो सायकल घेऊन शेजारच्या गावातून एका माणसाला घेऊन आला. त्याने माझ्या पायाला असा सहजपणे हात लावला व काटकन आवाज करून पाय सोडला. एकदम मोकळे झाल्यासारखे वाटले. तरी दिवसभर सूज होती. श्रीकृष्णानंद म्हणाले, स्वामी सप्तशती गुरुचरित्राचे रोज पारायण चालू करा की. चालू केले. सद्गुरूंच्या कृपेने रोज एक पारायण करीत पुढे 108 पारायणे झाली. नर्मदा किनारी पारायण झाल्याचा आनंद झालाच. कृष्णानंद म्हणाले, मला नर्मदा परिक्रमा करायची इच्छा आहे, काय करावं. त्याच दिवशी त्यांना नर्मदा माईची ओटी भरायला सांगितले, पण त्यांना आज्ञा झाली नाही. म्हणाले, बघू पुढे काय होते. दुसऱ्या दिवशी ते भालोदगावी पारायण करण्यासाठी गेले. मी परिक्रमेसाठी पाय उचलले. पुढे माहूर मुक्कामी भेट झाल्यावर समजले की कृष्णानंदाची परिक्रमा झाली नाही, पण सर्व आपल्या हातात थोडेच आहे. जशी नर्मदा माईची इच्छा. पुन्हा शूलपाणीचे जंगल सुरू. समोरच्या किनाऱ्याचे माकडखेडी, हापेश्वर. इथे हापेश्वराचे मंदिर खूप जुने, पण बाकी सोयी आता फारशा नाहीत. मध्ये छोटी गावे घेत मेघनाथ आणि कोटेश्वराच्या जुन्या मंदिरात आलो. इथे घाट आहे, पण अगदी अस्वच्छ पाणी. तरी स्नान करून आणि आटोपून चिखलदा
या पुढच्या गावी निघालो. चिखलदा इथेही श्री वासुदेवानंद सरस्वतींनी चातुर्मास केला होता. इथे नर्मदा मंदिर आहे. त्याची व्यवस्था श्री चाफेकर यांच्याकडे आहे. हे चाफेकर म्हणजे क्रांतीवीर चाफेकरांचे एक बंधू. ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन निसटले आणि इथे आले. इंदोरच्या होळकरांनी त्यांना आश्रय दिला. ते इथेच राहिले. आता 4थी पिढी आहे. घरात मराठीच बोलतात. आणखी एक मराठी कुटुंब इथे राहते, पण त्याचे नाव विसरलो. त्यांनीही जेवायला बोलावले होते. त्या घरात आता फक्त एकट्या काकूच राहिल्या आहेत. समाजसेवा म्हणून त्या शिक्षिकेचं काम करतात. म्हणाल्या, पूर्वी या गावात मराठी बहुसंख्य होते. आता फक्त मी आणि चाफेकर कुटुंबच मराठी. या लोकांनी आपुलकीनं सोय केली. 9व्या दशकात आलेल्या पुराने इथले दत्त मंदिर वाहून गेले. त्या जागी आता जुने शिवमंदिर, राम मंदिर, नर्मदा मंदिर व मारुती मंदिर एवढे एकच परिसरात आहे. समोरच्या भिलखेडीत कोणा परिक्रमावासीने सामान ठेवले असल्यास चिखलदाला नावाडी सामान आणून देतो. मला काही तो प्रश्न नव्हता. तिथून पुढे कालबाडी नावाच्या गावी. इथून पुढे नर्मदा माईचा प्रवाह लांब जातो. कारण मांडवगडावर आता जायचे असते. मांडवगडापासून नर्मदा डोळ्यांनाही दिसणे अशक्य. मांडवगडाचे वैशिष्ट्य असे की ते बाज बहादूर रूपमतीचा महल आहे. रूपमती ही नर्मदेची रोज पूजा करायची. तिची भक्त होती. मांडवगड म्हणजेच मांडूवरून रोज लांब यायला नको, म्हणून नर्मदामाई मांडूवरच प्रकट झाली. इथे रेवाकुंड म्हणून तलाव आहे. रूपमतीसाठी नर्मदा प्रकट झाली हे खरे, पण आता परिक्रमावासींसाठी नर्मदाबाईने नियम केला की मांडूगडावर कुंडामध्ये मी आहे. तिथे स्नान केले तरच परिक्रमेचं फळ मिळेल, नाहीतर परिक्रमा भंग होईल. त्यामुळे प्रवाहाला दूर ठेवून मांडूगडावर यावेच लागते. इथे आधी नीलकंठ महादेवाचे मंदिर लागते, मग राम मंदिर. या मंदिरामध्ये राहण्यासाठी जागा आहेच. सदावर्त देतात. गावात जुने पडीक महाल वगैरे खूप ऐतिहासिक वास्तू आहेत, पण आता त्याचा वाली कोणी नाही. मात्र परदेशी गोरे लोक खूप गर्दी करतात. त्यामुळे मांडूगड, जुमा मशीद, जहाज महल वगैरे भोवती हॉटेलांची लागण झाली आहे. गाव मात्र छोटेसे आहे. इथे मला 4-5 मराठी कुटुंबे भेटली. अर्थात त्यांचे मराठी हिंदी मिश्रित. इथे डॉक्टर शर्मांशी चांगली गट्टी जमली. एक दिवस राहिलो आणि पुढच्या 2 वेळी इथे त्यांची गाठ घेतली. इथून आता खलघाट. मांडूगडावरून फार अडचणीचा रस्ता. खाली उतरताना धडपडायला होणारच, पण मजा येतो. नंतर महेश्वर. महेश्वर म्हणजे श्री अहिल्यादेवी होळकरांनी उभारलेली राजधानी. इथे प्रशस्त घाट आहे. बाजूलाच राजवाडा. राजवाड्यामध्ये प्रचंड शिवमंदिर. महेश्वर साड्यांसाठी प्रसिद्ध. इथे महेश्वरी साड्या अजूनही बनवल्या जातात. महिलांना काम मिळते. सोसायटी आहे. विक्रीची व्यवस्था चांगली असल्याने प्रसारही चांगला आहे. साड्या विणत असताना बघायची सोय आहे. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. अहिल्याबाई होळकरांविषयी ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. कथा ऐकायला आवडत असतील तर कमेंट, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.